चौकार ठोकतोय. नाईस स्ट्राईकला अजूनही वैभव वाट बघतो. तेव्हा मी पण या गोलंदाजांना झोडून काढेन, षटकार चौकारांची आतिषबाजी करेन. मला या संघासाठी खेळायचं आहे, स्वतःसाठी नाही खेळत तर संघासाठी खेळायचं आहे, या गावासाठी खेळायचं आहे. या गावच्या मॅचेस आहेत, आपल्या मॅचेस आहेत. माझी ताकद, माझे दरारा या गावातल्या लोकांना, या प्रेक्षकांना बघायचं आहे. पुन्हा एकदा मच्छिंद्र, 3 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. हा क्या बात आहे, क्या बात आहे. कडरा प्रहार, चेंडू पुन्हा एकदा जाते पॉइंटच्या दिशेला. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार डीजे. माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडूची व्यवस्था केलेली आहे. क्या बात आहे. खरं दानशीरपणा यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. जागरण खेळायचा प्रयत्न चेंडू टेस्ट केलाय. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, मला ज्याची आवड मर ती चौथी जवळ दिल्या होत्या, मला ज्याची मी त्याला आवड दुसऱ्या दिल्या होत्या. वाईड बॉलचा इशारा पुन्हा एकदा. पंचांनी हात वरती करून सांगितलंय स्वेअर मारा. लाईन लेन मी बघितलं तर सुरुवातीपासून थोडासा हवी ठरलाय फलंदाज. कधी चौकार देतोय, कधी षटकार देतोय, तर कधी वाईड बॉल टाकतोय. फायदा मात्र समोरच्या संघाला अर्थातच या ठिकाणी बघतोय आपण. आयशान प्रिया संघाला या ठिकाणी होते आणि पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट झाला आणि अशा तऱ्हेने हे षटक मात्र संपतोय आणि षटक देऊन जातोय. ते धावसंख्या 22. अतिशय महागडे अशी गोलंदाजी, पण धावसंख्या मात्र या ठिकाणी चांगली होईल. 22च्या सरासरीने जर वाटचाल केली तर धावसंख्या नक्कीच 100चा आकडा पार करेल. बघूया पुढच्या आता फलंदाजीमध्ये कशा प्रकारे फलंदाजी होते. पुढचे जे गोलंदाज येतात ते कशा प्रकारचे गोलंदाजी करतात. विकेट काढायचे खूप महत्वाचे, लाईन लेंथ महत्वाचे, विकेट महत्वाचे. जितके विकेट महत्वाचे तितकेच कॅचेस महत्वाचे, क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. ते सातत्याने प्रत्येक साथी सहकाऱ्यांकडनं झालं पाहिजे. कारण जेव्हा एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ते साथी सहकारी असतात, त्यांच्याकडनं त्याला साथ मिळायला हवी. तसेच या सामन्यासाठी आम्हाला आत्ताच पागोटे गावचे विद्यमान सरपंच श्री कुणाल पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक इथं देण्यात आलेलं आहे. मी आयोजकाच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतोय. तसेच आजूबाजूला आमचे उपस्थित असलेले विनोद पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे पागोट्याचे अध्यक्ष चिटणीस, यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. विनोद पाटील यांना कृपया विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व पागोट्याचे विनोद पाटील आमचे मित्र, यांना विनंती आहे की आपण ताबडतोब इथं व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. गोलंदाज मार्कवर गोलंदाज विपुल. सांघिक पहिलं, सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन बघूया. झेल होते या ठिकाणी उंच मारेला फटका आणि मला चेंडू जातोय गचाळ क्षेत्ररक्षण देऊन जाईल. 4 धावा. आलाय खणखणीत दणदणीत चौक. कॉल या ठिकाणी दोघांमध्ये बघायला मिळतोय. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी मात्र नक्की ठरतो. दोहेरी धाव घेताना पुन्हा एकदा गोलचा मार्कर विपुल. नक्कीच पंचांचा वाईड बॉलचा इशारा. वाईड ऑप्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी इथं वाईड घोषित केलाय. एक अवंतर धाव मिळते. सातत्याने आज प्रत्येक सामन्यामध्ये कितीतरी वाईट चेंडू गेलेले आहेत. म्हणजे कुठेतरी थोडासा सराव महत्वाचा आहे, फेकी महत्वाची आहे, टप्पा महत्वाचा आहे, लाईन लेंथ महत्वाची आहे आणि ती मात्र या ठिकाणी बघायला मिळत नाही. क्या बात है. गई 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 गेंद गई आसमान यात्रा के लिए 6 रन के लिए छक्का.
माझं नशीब फुटलंय ग आजी केतन आजी केतन थोडी अंगात नाही माझ्या इकडे जरा मला बाय दारू इकडे कॅमेरे मारत आहे आणि नरेंद्र तांडे अहो बाबू अजित अँड केतन अजित अँड केतन अजित अँड केतन खरं तर या दानशूर व्यक्तींच्या ज्या स्पर्धा पार पडतात प्रत्येक कोणी पाण्याची व्यवस्था, कोणी थंड्याची व्यवस्था, कोणी फर्स्ट एड बॉक्सची व्यवस्था, कोणी मंडपाची व्यवस्था, कोणी लाईव्हच्या माध्यमातून सगळं काही या दानशूर व्यक्तीच्या माध्यम आले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने मारलेला फटका बघू या ठिकाणी चेंडू जातोय सी मार्शल गचाळ क्षेत्र ठोक डीजे या ठिकाणी लॉंगांचा क्षेत्रक्षण बाबा किती पाणी घेऊन जा लवकरात लवकर चला लवकर स्पीड अप पाणी फर्स्ट एड बॉक्स केतन आवड मला ज्याची मी त्याला आवड मला ज्याची मी 46 आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं प्रशांत पटेल साहेब क्या बात है अतिशय सुंदर अशी खरं म्हणजे अशा प्रकारचे फलंदाजी व्हावे पाहिजे कधी षटकार मारा कधी चौकार मारा कधी यॉकर क्रिकेटमध्ये यॉकरला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं सन्मान देणं साहित्यिक आहे मध्ये मोठ्यांना सन्मान द्या आदर द्या मान सन्मान द्या गावचे ज्येष्ठ खेळाडू आहे जुने खेळाडू आहे सिनियर त्यांनाही मान द्या त्यांना कधी तुम्ही त्यांना हाक मारा त्यांच्याकडनं सल्ले घ्या कारण त्यांचंही खूप मोठं योगदान गावासाठी लागलेलं आहे आणि त्यांनी त्या काळामध्ये त्यांचं नाव केलेलं गावाचं नाव केलेलं आहे तुम्हाला इथं सपाट मैदान आहे त्यावेळेला आपल्या टायमिंगला काय होतं शेत होती ढपलं होती चेंडू पुढ्यामध्ये यायचा कधी डावीकडे कधी करता उजवीकडे त्या 6-6 धावा काढला जायचा चेंडू भेटत नव्हता हाताला पायाला कधी कधी काय जखम व्हायची किती त्रास व्हायचा त्यावेळेचा तो आत्ताच्या खेळाडूंना काय माहिती नाही तेव्हा कुठले शूज वगैरे काय हो चप्पल नसत पायाची भेगामध्ये अख्खा पाय जायचा तो काढायला गेलो का कातडी निघायची मग ती थुकी लावायची नाही तर माती लावायची आता काय फटसेट बॉग घेऊ ट्यूब लावू का तो गोळी घेऊ काय काय घेऊ मग शेताचा मामोटा लावायचा प्रत्येकजण काय ते करायचा पूर्वी काळी काय करायचं जखम झाली का तर आपला तरच साफ काय झूल लावायची नाही तर थूक लावायची का झाला पोट दुखायला लागलं का बेंबीला थूक लावायची का झाला पोट दुखायचं बंद असे पूर्वीचं काळ आता नाही चालत आता कुठल्या मोठमोठ्या हॉस्पिटलला डिलिव्हरीला जावं ना कुठल्या हॉस्पिटल ऑपरेशन करायला जावं ना माझी ही पॉलिसी आहे ती पॉलिसी आहे धावसंख्या झाली या ठिकाणी 46 विदाउट लॉस क्या बात है खरं तर गोलंदाज मार्कवर पण बघतोय नवीन गोलंदाज मच्छिंद्र पुन्हा एकदा सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मच्छिंद्र पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज गोलंदाज मार्कवर विकेट काढतोय का बघायचा आहे कमबॅक करतोय का हा गोलंदाज स्ट्राईक ड्राईव्ह मारला फटका बघूया कशाळाचा क्षेत्ररक्षण चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार देऊन जाईल धावा 4 आवड मला ज्याची मी त्याला
षटक सातत्याने प्रत्येक जण पूर्ण करताना दिसतात. अहो पैसा मारता आला नाही. केतन. सरळ मात्र या अहो पैसा देणं घेणं पटत नाही मनाला, पैसा देणं घेणं पटत नाही मनाला, आणि हुंडा नको मामा फक्त बोलती द्या मला, आणि हुंडा नको मामा फक्त बोलती द्या मला. दशरथ पाटील दादा असते तर वेगवेगळ्या भूमिका त्यांनी सांगितलं असतं, पण तीच जर भूमिका आम्ही पार पडा गेलो तर आम्हाला दांड कशी मारतील. पण नको बाबा, दांड नको, चाललंय तर बरा चाललाय. दशरथ दादाला माफ आहे, दशरथ काही करू दे. त्याशी आम्ही इथं गव्हाणला होतो, ते मिक्की आणि मावसला बोलतो, बाबा तुझा झबावरती कर, बघू ते तू कोण आहेस, म्हणजे पोरगा आहेस का पोरगी आहेस, असं आहे. ते जर आम्ही बोलायला गेलो तर वेगळं होऊन जाईल. आहा क्या बात आहे, अतिशय जबरदस्त कडा प्रहार, मोठा पटका, चेंडू जाऊन देऊन जाईल 6 धावा, सनसनतात दणदणतात छगा. प्रयत्न होतोय का दुसऱ्या ठिकाणची सज्जा आणि कचाल क्षेत्राच्या तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, चांगली रणदबिटून होते का, चांगला कॉल होते का, तिसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरत. क्या बात आहे, टाळ्या झाल्याच पाहिजे चांगल्या खेळासाठी. तिसरं षटक संपतंय, धावसंख्या धावपावर होते बिनबाद 59. 6व्या दशकाच्या दिशेने वाटचाल करताना अतिशय पाणी वगैरे घेऊन जा. पाणी पाहिजे का रे बाबांनो, पाणी पिया, पाणी पिया. हा, पाणी महत्वाचं आहे तुमचं बाबा. ऊर्जा तुमची उन्हामुळे कमी होते, तिथं पाणी प्या, ऊर्जा निर्माण करा. धन्यवाद. आदरणीय सन्मान्य कुणाल पाटील साहेब, पागोटे गावचे विद्यमान सरपंच, नक्कीच वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल आम्ही तुमच्या आयोजकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेसाठी त्यांनी तब्बल 5,000 रुपयाची धनराशी दिली, त्यांचंही मनापासून आभार. आणि आपल्या सर्व मोठ्या व्यक्तींच्यामुळेच या स्पर्धा पार पडत असतात. खरं दादा, सुधीर दादा, विजय दादा हे मगाशी समालोचन करत होते आणि म्हणते की आम्ही कधी कधी समालोचन करतो. कोण बोलणार तुम्हाला की तुम्ही नवीन समालोचक आहात? अहो, खूप जुने जाणते समालोचक आहात. विवेक दादांनी सांगितलं की तुमचं समालोचन ऐकून ऐकून आम्ही शिकलोय. आणि प्रत्येक गोष्टीची अचूक अशी माहिती देताना, चांगलं धावतं विवरण करताना, समालोचन करताना सुधीर तांडेल आणि विजय पाटील दादा, सिनियर खेळाडू, गावासाठी खूप मोठं योगदान त्यांचं लाभलेलं आहे. अनेक वर्षे क्रिकेट ते खेळलेले आहेत, समालोचन केलंय, क्रिकेट खेळलेत, गावाचं नाव रोशन केलंय. खरंच गोलंच्या मार्कवर विवेक पाटील सर, क्या बात आहे. पुन्हा एकदा गोलंच्या मार्कवर बघतोय आपण या सामन्याच्या माध्यमातून. सलामीची जोडी फोडतात का बघूया. विवेक पाटील सरांनी जर ही जोडी फोडली तर माझ्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. वाईट बॉलचा इशारा पंचांचा आणि एक अवंतर धाव मिळते. अवंतर धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 60. 6व्या दशकाला स्पर्श करताना हा संघ, आणि हे जर फलंदाज साहेब म्हणत असते की हम किसी से डरते नहीं, है कोई माइकलाल जो हमको आउट कर सके, है कोई माइकलाल जो हमको तोड़ सके, है
तुम शेर हो तो कोई तो सवा शेर आएगा, नैले पे दैला हो जाएगा और तुमको बैक टू द पवेलियन भेज देगा. आणि हा वाईट बॉलचा पुन्हा एकदा सातत्याने 2 वाईट टाकताना या ठिकाणी विवेक पाटील सर. खरं तर ह्या फलंदाजाला गोलंदाजीपासून थोडासा चेंडूपासून दूर ठेवण्याचं काम सातत्याने करतायत, पण कुठेतरी लाईन लेंथ मध्ये मात्र नक्कीच थोडासा बिघाड त्यांच्या दिसतोय. पूर्ववत या, अचूक लाईन लेंथ गोलंदाजी करा, स्टंप टू स्टंप, विकेट टू विकेट गोलंदाजी करा. पंचांकडनं गाड घेताना फलंदाज. खरं तर ही नावं पाठच राहिलीत, कारण का फलंदाज बाद झालेलेच नाही. स्वप्नील आणि वैभव. जागरण खेळाचा प्रयत्न, क्रॉस दलन खेळाचा प्रयत्न, चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या डीप झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. देखील या ठिकाणी आपण पाहतोय स्वामी समर्थ पागोटे डेव्हलपर्सचे संघ मालक आदरणीय सन्मान विवेक पाटील इथं पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. उंच मारलेला फटका, गगनभेदी फटका, सूर्याला स्पर्श करतोय का बाउंड्री लाईनला स्पर्श करतोय. चेंडू गेला सीमा रेषा पार, देऊन जाईल षटकार. 6 धावा. केतन, अजित अँड केतन, सामन्यामध्ये दिवसातील केतन, अर्धशतक अजित संघाचे and बघितले, पण केतन. वैयक्तिक अर्धशतक कोणाचा असेल तर नक्कीच बॅट वरती कर बाबा. फोटो काढा रे, फोटो काढा. क्या बात आहे. वैभवला माझ्याकडनं 100 रुपये. पहिलं अर्धशतक. 1000 रुपये आदरणीय सन्मान्य श्री स्वामी समर्थ पागोटे डेव्हलपर्सचे मालक श्री प्रणित भाई पाटील साहेबांच्या माध्यमातून हा 1000 रुपयाचा पार्थ. क्या बात आहे. जागरण खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव खेळण्याचा प्रयत्न होता का बघूया. या ठिकाणी थोडंसं कचाळ क्षेत्रात मात्र प्रयत्न चांगला होता विवेक पाटील सरांचा, पण थोडासा चेंडू हातामधनं विसटला आणि रनरच्या सर्वात बाद होता होता हा फलंदाज राहिला. ही जोडी फोडणार का, ह्या जोडीला घरचा रस्ता दाखवणार का बघूया. नंतर रेकॉर्ड नक्कीच ह्या 2 पंधाच्या धाव संख्या झाली या ठिकाणी 70 73. हा चांगला असा चेंडू मात्र नक्कीच यष्टरचे मात्र यष्टरने खेटून बसला होता. बॅटची कडा लागून चेंडू मला वाटतं गेला होता. नक्कीच हा फलंदाज बाद झाला असता. थोडेसे नाखुश विवेक सर स्वतःवर किंवा विकेट किपरवर. एक चांगली संधी होती या ठिकाणी या जोडीला फोडण्याची. आता बघूया 4थं षटक आपण या ठिकाणी बघतोय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित शेवटचा एक चेंडू. धाव संख्या या ठिकाणी झाली 74. वाईड बॉलचा इशारा. पंचांनी डोक्याच्या वरून गेलेला हा चेंडू वाईड बॉल दिलेला आहे. विवेक सर आपल्याला निर्णय मान्य करावा लागेल. हे खरं म्हणजे आता भार्गव पाटील सर असं सांगितलं असतं की न्यायालयामध्ये न्यायाधीश न्याय देतात आणि क्रिकेटच्या भूमीवर न्याय देणारे पंच आहेत. यांच्या नादी लागू नका, गाढवाच्या मागे कधी उभे राहू नका आणि न्यायाधीशाच्या नादी कधी लागू नका. ते जर त्यांच्या नादी लागला तर नक्की त्रास आपल्याला नक्कीच होईल. आणि मला वाटतं हा डॅट चेंडूची सांगता. धाव संख्या झाली या ठिकाणी 75. नक्कीच आजच्या दिवसातील उच्चांक असेल. 74 धावांचा होता उच्चांक आणि 76 म्हणजे अजून एक षटक शिल्लक आहे. अजून 6 चेंडूचा षटक शिल्लक आहे. प्रशांत पाटील साहेब जर 100 धावा झाल्या तर रेकॉर्ड ब्रेक होईल. 70 झाले. 70 75 75. धाव संख्या झाली बिन संघाचा शतक पूर्ण करतात का. टोपीवाला धोतरवाला भैया गल्लीवाला दाबून बघतोय
अक्षय खिलाडी हो, अक्षय तू खिलाडी हो. अक्षय कुमार फिल्म इंडस्ट्रीतला एक सुपरस्टार. सकाळी 3 वाजता उठतो आणि रात्री 9 वाजता झोपतो. बघा त्याचं काय फिटनेस आहे. किती मोठी पार्टी असो, कोणी पैसे दे तरी जात नाही. 9 वाजता झोपणार, सकाळी 3 वाजता उठणार. आपली बरोबर रात्री 11 वाजता पार्टीला जातात. येत असतो माझी आलेली रात्रीला लाडाच्या पाहुण्यानी जवा गोधडी भिजवली मुतीन माझ्या या गाती हसी में देती है साथ जिजाजी खरकाली लाल किले गाली फिरवा. नवीन विषय सादर करत सामने अरे आटी शॉट मारता 30 परद्याशी लढता. ऐका अग सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतोय. अग सोनी आमचा अग सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतोय. उभ्यानं धरतोय, बसून धरतोय, आडवा तिडवा पडून धरतोय. बघू या ठिकाणी झेल होते का, आणि झेल भूमीला दान झालेला आहे. प्रयत्न चांगला होता, रिव्हर्स झेल करण्याचा प्रयत्न. धाव मात्र इथं कुठल्या प्रकारचे घेताना दिसत नाही. धावसंख्या झाली 78. एकेरी धावेने वाटचाल करताना पुन्हा एकदा आपण बघतो थोडासा फटकेबाजी मात्र काही क्षण झाले बघायला मिळाले नाही. आणि मला वाटतं बाहेर आला आणि चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू गेलाय सी मारशा पार, देऊन जाईल 4 धावांचा चौकार. चौकार धावसंख्या झाली या ठिकाणी. आता बघतोय आपण 83 बिन 82 बिन बाद 82 रेकॉर्ड असेल नक्कीच आजच्या या संपूर्ण दिवसभरातील. जी सलामी सुरुवातीला कविता उपस्थित दुर्योधनाला या बाईनं मारिला किती जनता या बाईनं. शतक पूर्ण झालेले कित्येक षटकार कित्येक चौकार. स्वप्नाली ते चांगली साथ दिलेली आहे. 2 चौकार 1 षटकार. खरं तर जास्तीत जास्त स्ट्राईक रेट रोटेट केले तर कोणी तर वैभव याने. चेंडू आतापर्यंत फेकले गेले तर 3 बरोबर 3 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. धावसंख्या झाली 82. शब्द वापरतात पण ते स्वतः नक्कीच शांत संयमी भूमिका घेत या ठिकाणी संपूर्ण जो पंचांची भूमिका पार पाडताना नक्कीच फिटनेस खूप महत्त्वाचा असतो आणि तो फिटनेस या ठिकाणी बघायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. अक्षयाच्या खोट्यातील विकेट मात्र 1 पण. धावसंख्या 82. वाईड बॉलचा इशारा. खरं तर प्रशांत पाटील साहेब मी संपूर्ण सकाळ बसून बघतोय कित्येक गोलंदाजाने प्रत्येक वाईट टाकला नाही. होतोय जोरदार टाळा होता या फलंदाजासाठी. क्या बात है. अतिशय जबरदस्त स्फोटक अशी खेळी केली या फलंदाजाने आणि सगळ्यांची मन जिंकली. क्या बात है.